हॅलो स्टुडंट, आपण एक्सरसाइज 1.4 बघतोय आणि त्यातला क्वेश्चन नंबर आपला तिसरा जो आहे थर्ड तो चाललेला आहे, ज्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटच्या टाईपचे एक्झाम्पल आहे. आणि ह्याच एक्झाम्पल पैकी एक एक्झाम्पल आहे x इज इक्वल टू साइन इनवर्स e रेज टू टी, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस e रेज टू 2t and show that sin x plus dy by dx is equal to 0. ही जी टर्म आहे ती प्रूव्ह करायची आहे. व्हॅल्यू जी गिवन आहे ती थोडीशी वेगळी आहे. सिम्प्लिफिकेशन तुम्ही ह्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करून घेतलं विथ रिस्पेक्टिव्ह टी आणि मग कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं, पण मी ह्याला थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून घेणार आहे. हा जो इन्व्हर्स आहे त्याला मी इकडे शिफ्ट करेन, म्हणजेच हा साइन इन्व्हर्स इकडे गेला की तो ट्रिग्नोमेट्रिक साइन होईल. म्हणजेच आपल्याला e रेज टू टी ही टर्म मिळेल इज इक्वल टू e रेज टू टी. म्हणजेच e रेज टू टी ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते साइन एक्स. ही जर टर्म तुम्ही इथे यूज केली तर सिम्प्लिफिकेशन इझी जातं, कारण इथे एक्सपोनेन्शियल e रेज टू 2t आहे. e रेज टू टी 2t ही जी टर्म आहे ती कशी लिहू शकतो आपण e रेज टू टी रेज टू 2 असे सुद्धा लिहू शकतो. त्यामुळे या केसला या फॉर्ममध्ये सपोज करायचं आणि मग ही जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करूया. सो y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस e रेज टू टी ब्रॅकेट स्क्वेअर. ही जी टर्म आहे त्याला घेऊया स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सच्या फॉर्ममध्ये ती टर्म मिळाली. आता व्हॅल्यू जी आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घ्या. सिम्प्लिफिकेशन काय होईल याचं फंडामेंटल आयडेंटिटी. सो फंडामेंटल आयडेंटिटीनुसार ही टर्म होईल 1 cos स्क्वेअर थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज cos स्क्वेअर थीटा. सॉरी एक्स आहे त्यामुळे एक्सच्या फॉर्ममध्ये घ्या. ही जी व्हॅल्यू आहे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल आणि टर्म मिळेल आपल्याला cos थीटाच्या cos एक्सच्या फॉर्ममध्ये. आता इथे एक्स आणि वाय शिल्लक राहिला, म्हणजे पॅरामीटर शिल्लकच राहिला नाही आणि म्हणून ह्याला डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्टिव्ह एक्सनी, कारण डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिजे डी वाय बाय डी एक्सच्या फॉर्ममध्ये. विथ रिस्पेक्टिव्ह एक्स डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्या, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. आणि हीच टर्म आपल्याला प्रूव्ह करायची ती साइनची टर्म आहे, डेरिव्हेटिव्हची टर्म आहे, फक्त ती पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये. या टर्मला इकडे शिफ्ट केलं की पॉझिटिव्ह होईल. सो साइन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ही टर्म आपल्याला जे पाहिजे होतं तेच मिळालं. तर हे डायरेक्ट मिळालं, पण सिम्प्लिफिकेशन टेक्निकली करावं लागलं. हा विचार करायचा की इथे व्हॅल्यू जी आहे ती साइन इन्व्हर्सची इकडे शिफ्ट केली की साइन एक्स होईल आणि हा साइन एक्स आपल्याला एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये यूज करता येईल. हा यूज झाला की फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला यूज करायचा. सिम्प्लिफिकेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलं की जे आन्सर आहे ते मिळत जातं. अदरवाईज असं जर नाही लक्षात आलं तर तुम्हाला मात्र ह्याला वेगवेगळ्या डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह टी. दोन्ही फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आणि जी टर्म आपण मागे पण सॉल्व्ह केली ती LHS RHS त्या फॉर्ममध्ये तुम्ही ती टर्म सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. if x is equal to टर्म आहे 2bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि y ची टर्म आहे y is equal to a 1 minus t square upon 1 plus t square. Then show that dx upon dy. Then show that dx upon dy is equal to minus b square y upon a square x. हे शो करायचं आहे. एक्स वायच्या ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. टर्म जर नीट ऑब्झर्व केल्या तर आपल्याला बाय सबस्टिट्यूशन मेथड ही टर्म सिम्प्लिफाय करता येईल, कारण व्हॅल्यू जी दिली आहे एक्स इज इक्वल टू नीट ऑब्झर्व करा. बीला जर मी वेगळा काढला तर 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ही टर्म दिसते. वाय ही टर्म आहे सेपरेटच दिली, एला वेगळंच दिलेलं आहे. टर्मचं नीट ऑब्झर्वेशन केलं 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, ह्याचं सबस्टिट्यूशन काय नाही. सो पुट t इज इक्वल टू टर्म आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल टॅन थीटा. 2 थीटाचा आपला फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. आणि सेम इथे जर टर्म ऑब्झर्व केली तरी हीच व्हॅल्यू सबस्टिट्यूशनची आहे.
सो दोन्ही केसमध्ये एक्स आणि वायच्या दोन्ही केसमध्ये आपल्याला एकच सबस्टिट्यूशन करावं लागतं विच इज टॅन थिटा. आणि म्हणूनच दोन्ही टर्म व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून घेऊया. टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. वायची सिमिलर वेगळी व्हॅल्यू ए 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि आता जी टर्म आहे फॉर्म्युल्याची व्हॅल्यू ती व्हॅल्यू रिप्लेस करूया. सो इथे फॉर्म्युला येईल साइन 2 थिटाचा आणि ह्या केसमध्ये फॉर्म्युला येईल कॉस 2 थिटाचा. हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन. पॅरामीटर बदलला आहे पण दोन्हीकडे पॅरामीटर थिटाचं राहिलेलं आहे. त्यामुळे ह्याला आता डिफरन्शिएट करायचं विथ द पॅरामीटर थिटाने. थिटाने डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. dx by d theta is equal to b coefficient as it is cos derivative sin cos 2 theta आणि 2 चा 2 theta चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा which is 2. Similar process dy by d theta is equal to a coefficient as it is sin cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin 2 theta आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 theta is 2. सिम्प्लिफिकेशन इथे करा 2b cos 2 theta. इथे सिम्प्लिफिकेशन येईल मायनस 2a साइन 2 थिटा. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपली डेरिव्हेटिव्ह dy बाय सॉरी आपल्याला काय पाहिजे dx अपॉन dy पाहिजे. सो dx अपॉन dy ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फॉर्म्युल्यानुसार लिहावं लागेल dx अपॉन d थिटा अपॉन dy अपॉन d थिटा. टर्म सबस्टिट्यूट करूया. dx ची व्हॅल्यू आहे 2b cos 2 theta आणि dy ची व्हॅल्यू आहे मायनस 2a sin 2 theta. 2 ला 2 कॅन्सल करा आणि इथे टर्म येते cos अपॉन sin. अँगल सारखा येतो पण तो आपल्याला कॉट लिहायचा नाही कारण आन्सरमध्ये तो कॉट नाही आहे. आन्सरमध्ये ती टर्म काय आहे x आणि y च्या फॉर्ममध्ये आहे आणि x आणि y च्या फॉर्ममधली जी टर्म आहे ती आपल्याला एकदम गिवन आहे किंवा आपण कॅल्क्युलेट केलेली x आणि y ची नवीन व्हॅल्यू आहे. म्हणजे आपल्याला जी टर्म पाहिजे ती आयदर गिवन टर्म मधून किंवा आपण कॅल्क्युलेट केलेल्या x आणि y च्या टर्म मधून मिळते. आणि म्हणूनच ह्याला कॉट मध्ये कन्वर्ट करायचं नाही फक्त 2 ला 2 कॅन्सल करा. मायनस साइन मध्ये लिहिते b cos 2 theta a sin 2 theta. हा जो dx अपॉन dy आलाय तो आता आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्यायचा आहे बाय युजिंग दिस. आणि म्हणून ह्याला इक्वेशन नंबर 1 सपोज करा. बाय इक्वेशन 1 तुम्हाला sin 2 theta ची व्हॅल्यू लिहिता येते. sin 2 theta ची व्हॅल्यू काय आहे x अपॉन b. सो बाय इक्वेशन 1 sin 2 theta व्हॅल्यू काय येते x अपॉन b आणि cos 2 theta ची व्हॅल्यू बाय इक्वेशन 1 cos 2 theta ची व्हॅल्यू y अपॉन a. सो y अपॉन a. ह्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे आता सबस्टिट्यूट करायच्या. cos 2 theta च्या जागी आणि sin 2 theta च्या जागी त्याची टर्म सबस्टिट्यूट करूया. dx अपॉन dy इज इक्वल टू मायनस साइन b इनटू टर्म इन y अपॉन a. दिस होल अपॉन दिस टर्म a इनटू टर्म इन x अपॉन b. सिम्प्लिफिकेशन बाय टेकिंग रेसिप्रोकल घ्या किंवा डिनॉमिनेटरला हा न्यूमरेटर जो आहे तो मल्टिप्लाय होईल. हा b ला हा b मल्टिप्लाय होईल. सो b स्क्वेअर y शिल्लक राहील आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर होईल a ला a मल्टिप्लाय. सो a स्क्वेअर x च्या फॉर्ममध्ये. मगाशी जे सांगितलं ते लक्षात असेल तुम्ही रेसिप्रोकल फॉर्ममध्ये घेऊन सुद्धा सिम्प्लिफाय करता येईल तुम्हाला आणि त्या पद्धतीने व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला रिप्रेझेंट होईल यावेळी आणि हेच आन्सर पाहिजे होतं. सो या पद्धतीने आपण ही टर्म सिम्प्लिफाय केली. हे जे आहे ते यूज केलं नंतरच्या प्रॉब्लेमसाठी आणि म्हणूनच ह्याला इक्वेशन नंबर द्यायचा आणि त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये इंडिकेट करायची टर्म. हे जे एक्झाम्पल आहे ते इथे कम्प्लीट होईल. ही जी क्वेश्चन नंबर 3 म्हटल्या बऱ्याच एक्झाम्पल्सना मी सॉल्व केले. हार्डली 2 एक्झाम्पल राहिले पण ते 2 एक्झाम्पल सोपे आहेत. तुम्ही करा व्यवस्थित करून बघा. ट्रिग्नोमेट्रीच्याच व्हॅल्यूज आहेत लगेच सिम्प्लिफाय होती. मागच्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यातलं एक एक्झाम्पल आपण सॉल्व केलं त्याच वेळी सॉल्व करायचं. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये व्हेरिएबल आणि विथ रिस्पेक्ट टू फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन यावरही टर्म दिलेली आहे. थोडीशी टर्म वेगळी आहे
एकदा लक्षात आलं की काहीच त्याच्यात अवघड नाही. उलट क्वेश्चन नंबर 4 सोपा आहे क्वेश्चन नंबर 3 पेक्षा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तरी टेक्निकली खूप आपल्याला वेगवेगळ्या वेनी जावं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीने टर्म सॉल्व्ह करायला लागतंय. पण क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो खूप सोपा आहे. फक्त एक प्रॉब्लेम लक्षात आले की पुढचे सगळे लक्षात येतील. व्हॅल्यू मात्र बदलते, व्हॅल्यू चेक करायच्या. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री असेल तर मात्र काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीने त्याला सिम्प्लिफाय करायचं. क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला जो टर्म आहे तो असा आहे, डिफरन्शिएट एक फंक्शन दिलंय x sin x with respect to another function tan x. सो प्रॉब्लेम मध्ये असं दिलंय, डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. या पद्धतीने सगळे प्रॉब्लेम्स दिलेले. पण मग पहिल्या फंक्शनला आपण काय सपोज करणार आणि दुसऱ्या फंक्शनला काय हे आपण डिसाईड करायचं. एक्स व्हेरिएबल आणि यांनी यूज केल्यामुळे एक्स वाय तर सपोज नाही करायचं. म्हणून सपोजिशन करताना पहिलं फंक्शन हे यू ने इंडिकेट करायचं आणि दुसरं फंक्शन हे व्ही ने इंडिकेट करायचं. नेहमी पहिलं फंक्शन यू नेच इंडिकेट होईल आणि दुसरं फंक्शन व्ही नेच इंडिकेट होईल. आता प्रॉब्लेम वाचा. प्रॉब्लेम कसा होईल, डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही असा प्रॉब्लेम होईल. आणि म्हणजेच कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डी यू अपॉन डी व्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. या केसमध्ये पॅरामीटर एक्स आहे, त्यामुळे दोन्ही फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घ्यायचा आणि आपला पॅरामेट्रिक फंक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. डिफरन्शिएट याही फंक्शनला करा विथ रिस्पेक्ट टू एक्स नी du अपॉन dx टर्म होईल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज u इंटू व्ही चा फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. दिस टर्म राहिली आपली x cos x प्लस साइन एक्स. ही टर्म आपली कंप्लीट झाली. सेम प्रोसिजर इकडे करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या पहिल्यांदा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घ्या dv अपॉन dx, सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे. आन्सर इज सेक स्क्वेअर एक्स. आणि ही दोन्ही मिळून व्हॅल्यू आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. म्हणजे du अपॉन dv ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आपला फॉर्म्युला घ्यायचा du अपॉन dx अपॉन dv अपॉन dx आणि व्हॅल्यू ज्या आहेत आलेल्या त्या सबस्टिट्यूट करूया. सो ही टर्म अगोदर येईल न्यूमरेटरला x cos x प्लस साइन एक्स आणि डिनॉमिनेटरला येईल सेक स्क्वेअर एक्स. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. त्याला सिम्प्लिफाय होणार नाही कारण इथे मध्ये प्लस साइन असल्यामुळे ह्या टर्मला सिम्प्लिफिकेशन येणार नाही. हेच त्याचं फायनल आन्सर असेल. यावेळीच आपण पुढचे सगळे एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4 मधले पुढच्या तासाला सॉल्व्ह करून घेऊया. क्वेश्चन नंबर 3 मधले एक्झाम्पल थोडेसे अवघड आहे, पण क्वेश्चन नंबर 4 मधले एक्झाम्पल तुम्हाला सोपे वाटतील. फक्त टर्म्स लक्षात घ्यायचे. पहिली टर्म यू आणि दुसरी टर्म व्ही सपोज करायचं. कॅल्क्युलेट आपल्याला डी यू अपॉन डी व्ही ची व्हॅल्यू फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. याच वेळी सगळे एक्झाम्पल. फक्त फंक्शन बदलेल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री असले की थोडंसं चेक करायचं कुठल्या पद्धतीने ती टर्म सॉल्व्ह करायची. उरलेले प्रॉब्लेम्स आपण पुढच्या तासाला